नमस्कार, मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी इथे मी स्वयंपाक जो आहे तर तो रेडी करण्याचं काम जे आहे तर ते माझं इथे सुरू होतं. तर इथनं आज जीविकाला स्कूलला सुट्टी होती, त्याच्यामुळे तिच्या टिफिनची काही इतकी जास्त घाई गडबड वगैरे नव्हती. म्हणून म्हटलं चला टिफिनची काही टेन्शन नाही आहे, तर म्हटलं आपलं स्वयंपाक जो आहे तो आधी आवरून घेऊयात. कारण की टिफिन वगैरे असला ना की मग तिच्या आवडीची भाजी वगैरे मला सकाळी बनवावी लागती. कारण की जे दुसऱ्या भाज्या आहेत ज्या की मी बनवते आमच्यासाठी त्या तिला जास्त काही आवडत नाहीत. तिच्या थोड्याशाच आवडीच्या अशा मोजक्याच भाज्या आहेत जे की ती टिफिनला नेते. आणि सध्या आता एक्झाम सुरू आहे त्याच्यामुळे एकच टिफिन तिला द्यावा लागतो. पण आज सुट्टी होती त्याच्यामुळे त्या टिफिनचं सुद्धा मला टेन्शन नव्हतं. म्हणून म्हटलं चला आता पहिल्यांदा भाजी वगैरे जी आहे ती बनवून घेतली. फ्लावरची जी भाजी आहे तर ती मी आज बनवायला घेतलेली होती आणि पलीकडे कढईमध्ये ती भाजी शिजत होती. तोपर्यंत मग म्हटलं आपण इकडे आपल्या चपात्या वगैरे ज्या आहेत त्या आवरून घेऊयात. सध्या आहेत ना आता गॅसचं खूप जास्त टेन्शन आहे. म्हणजे गॅस कधी संपतोय की काय, किंवा गॅस जर संपला तर काय करायचं असा प्रश्न पडतोय. त्यामुळे ना सकाळचा स्वयंपाक शक्यतो मी जास्तीचाच बनवते, जेणेकरून सगळा स्वयंपाक हा एकदाच बनेल आणि मग दुपारी पुन्हा स्वयंपाक जो आहे तो मला करावा लागणार नाही. आता थोडे दिवस का होईना असं सगळ्यांनाच ॲडजस्ट करावं लागणार आहे. आणि मग म्हटलं तो जोपर्यंत फ्लावरची भाजी होतीये तोपर्यंत सगळं जे चपात्या वगैरे आहेत त्या लगेचच बनवून घेऊयात. पहिल्यांदा येत ना मी दुपारी वगैरे थोडाफार स्वयंपाक वगैरे करायचे, पण जसं आता गॅसचा प्रॉब्लेम झालाय ना तेव्हापासून माझं तरी असंच आहे की सकाळचा स्वयंपाक मी सगळं आवरून घेत असते. कारण की मग पुन्हा पुन्हा स्वयंपाक करायचं म्हटलं की जास्तीचा गॅस हा जातो. त्याच्यामुळे माझं तरी सध्याचं असंच रुटीन आहे. सकाळचा स्वयंपाक जो आहे तर तो मी लवकरच बनवून घेत असते आणि थोडासा जास्तीचाच बनवते, जेणेकरून दुपारी वगैरे मला भाजी वगैरे जी आहे ती बनवावी लागणार नाही. आणि चपाती वगैरे करताना पण खालची चपाती लाटून होते ना तोपर्यंत माझी वरची सुद्धा भाजून झाली पाहिजेत. याच स्पीडने चपात्या वगैरे ज्या आहेत त्या मी बनवत असते, जेणेकरून जास्तीचा गॅस आपला वाया जाणार नाही. तर किचनमधलं थोडंसं काम जे आहे ते आवरून घेतलं आणि मग म्हटलं आधी बाहेरचं जे अंगण वगैरे आहे ते झाडून घेऊयात. आता रोजच्या रोज आहेत ना बाहेरचं सगळं जे आहे तर ते मी झाडून वगैरे घेत असते. आणि जरी झाडून वगैरे नाही झालं तरी पाईपने पाणी वगैरे मारून येत ना ते सगळं क्लीन वगैरे मी करून घेत असते. कारण की मग दिसतानाच ते तेवढं छान दिसतं. आणि आता सध्या सकाळचं ऊन सुद्धा इतकं कडक लागतंय ना बाहेर की काही विचारायलाच नको. म्हणजे कवळं ऊन सुद्धा आता घेऊशी वाटत नाहीये. आता बाहेर आलेच होते तर म्हटलं चला आता थोडंसं झाडांकडे सुद्धा एक फेरफटका मारून येऊयात. आणि उन्हाळा सध्या इतका आहे ना की झाडांना सकाळी पाणी घातलं ना तरी सुद्धा दुसऱ्या दिवशीत ना माती अगदीच कोरडी होऊन जाते. आणि प्रत्येक झाडाला आहेत ना थोड्या थोड्याशा अशा कळ्या वगैरे आलेल्या आहेत. आणि हे मोगऱ्याचं झाड आहे, याला सुद्धा छान अशा भरपूर अशा कळ्या ज्या आहेत ना त्या आलेल्या आहेत. आणि सकाळी सकाळी येत ना असं झाडांना पाहिलं ना तर खरंच खूप जास्त छान वाटतं. पहिली काही आमच्याकडे जास्त फारशी काही झाडं वगैरे नव्हती, पण जीविकाला खूप जास्त झाडांची आवड आहे आणि तिच्यासाठीच खास आम्ही ही सगळी झाडं वगैरे जी आहेत तर ती आणलेली होती. आणि खरंच सकाळी असं झाडांची फुलं पाहिली ना उमललेली की इतकं प्रसन्न वाटतं आणि पूर्ण थकवा जो आहे ना दिवसाचा तो निघून जातो. खूप जास्त फ्रेश वाटतं जेव्हा आपण लावलेल्या झाडांच्या रोपांना अशी फुलं वगैरे येतात, तीच फुलं आपण देवांना वाहतो. खूप जास्त छान वाटतं. तर म्हटलं आता झाडांना वगैरे पाणी सुद्धा देऊन घेऊयात, कारण की सध्या उन्हाळा खूप आहे त्यामुळे सकाळीच मी पाणी वगैरे जे आहे तर ते झाडांना वगैरे देत असते. कारण की त्यानंतर नाहीत ना खूप जास्त ऊन पडतं आणि बाहेर सुद्धा यावंसं वाटत नाही, इतकं जास्त ऊन असतं. त्याच्यामुळे मग सकाळी जेवढं काही झाडांना वगैरे पाणी घालायचं असतं किंवा बाहेरची क्लिनिंग वगैरे असते, कंपाऊंड वगैरे धुवायचं असतं, तर ते मी सकाळी सगळं जे आहे ते करून घेत असते. आणि मग आता म्हटलं चला नाश्त्याची तयारी करूयात. तर आज यांना आहेत ना नाश्त्यामध्ये इथे मला आहेत ना अंड्याची पोळी वगैरे बनवून घ्यायची होती आणि त्यानंतर थोडासा ज्यूस वगैरे बनवायचा होता. आता माझा नाश्ता जो आहे ना तर तो सुद्धा मला करायचा होता. जीविका अजून झोपेतच होती त्याच्यामुळे तिला काही मी उठवलेलं नव्हतं, कारण की स्कूलला सुट्टी असली ना की मग तिला मी सकाळी जास्त लवकर उठवत नाही. कारण की एखादा दिवसच असतो ज्या दिवशी तिला निवांत असं झोपायला भेटतं. नाहीतर मग स्कूल असलं की सकाळी खूप जास्त लवकर तिला उठवावं लागतं, कारण की नाश्ता वगैरे सुद्धा तिला करायचा असतो. त्यामुळे थोडा वेळ मी तिला सकाळी लवकरच उठवत असते, जेणेकरून
जेणेकरून ती नाश्ता वगैरे करून जाईल. आणि मग आता सुट्टी आहे म्हणून मग म्हटलं तिला लगेचच उठवायला नको, निवांत तिला झोपून देऊयात. कारण की मग तोपर्यंत मग मी माझी जेवढी काही कामं आहे ना ती सुद्धा आवरून घेते. एकदा का ती उठली ना की मग पुन्हा जे आहे तर ते तिचं घरामध्ये पसारा वगैरे करणं, थोडंसं खेळणं जे आहे ते सुरू असतं. आणि मग एकदा माझी कामं आवरली ना तर मग मला सुद्धा तिच्याकडे लक्ष देता येतं. नाहीतर मग बाहेर वगैरे गेली की उन्हाचा कडाका इतका आहे की मग उन्हामध्ये बाहेर मुलांना मग गेल्यानंतर सुद्धा आजारी वगैरे पडू शकतात. म्हणून मग तिच्याकडे जे आहे ते मला थोडंसं लक्ष द्यावं लागतं. आणि सध्या आहेत ना तिचे एक्झामसुद्धा सुरू आहेत. त्याच्यामुळे मग माझं असं असतं की अभ्यास वगैरे तिचा कंप्लीट झाला पाहिजे याकडेच माझं थोडंसं जास्त लक्ष असतं. तर आता इथे ज्यूस वगैरे बनवून दिला आणि मग मी सुद्धा नाश्ता वगैरे करून घेतला. आता जीविकाची अंघोळ वगैरे होईपर्यंत मग जेवढी काही माझी कामं असतात ना ती मी आवरून घेतली. आणि मग थोड्या वेळ तिचा अभ्यास वगैरे घेतला. त्यानंतर थोडासा आराम केला आणि मग दुपारचे 4 वाजलेले होते. आणि कपडे वगैरे आहेत ना मी 12-1च्या दरम्यानच घरामध्ये आणून ठेवते. कारण की ऊन खूप जास्त आहे. त्यामुळे मग असं वाटतं की कपडे वगैरे लवकरच घरामध्ये आणून ठेवूयात. नाहीतर मग त्यांचा कलर वगैरे सुद्धा उडू शकतो. आता चहाचा टायमिंग झालेला होता. पण ऊन इतकं आहे की चहा जो आहे ना तो घ्यावाच वाटत नाही. म्हणून आधी कपड्यांच्या वगैरे घड्या घातल्या. त्यानंतर मग जीविकाचं सुद्धा थोडंसं आवरून दिलं. आता स्कूल नाही आहे पण तरीसुद्धा तिची केसांची वेणी वगैरे जी आहे तर ती मी घालून वगैरे देत असते. किंवा मग एखादा बो वगैरे केसांना लावत असते. खाली जर केस तशीच मोकळी सोडली ना तर मग खूप जास्त जे आहे ते केसांमध्ये गुंता होतो. त्यामुळे मग तिचं सुद्धा आवरलं. आणि इथे मी आज जेवणामध्ये ना कांद्याची मिरची जी आहे ना तर ती मी बनवायला घेतलेली होती. आणि त्याच्यासोबतच भाकरी. आता सकाळचं पूर्ण दिवसभरामध्ये इतकं काम जे आहे ते जास्त होतं ना की काही विचारायलाच नको. आणि सगळे सकाळची कामं, दुपारची, संध्याकाळची ही जी आहेत ना ती आपली रोजची नित्यनियमाची असतात. आणि स्वयंपाक हा त्यामधलाच एक भाग असतो जो की आपल्याला सकाळी, दुपारी, संध्याकाळी तिन्ही टाईम जे आहे ते आपण जरी केलं तरीसुद्धा ते काही आपलं काम जे आहे ते संपत नाही. तर आता संध्याकाळी काय बनवायचं म्हणून म्हटलं चला साधी सिंपल अशी आपण कांद्याची मिरची बनवूयात. आता दिवसभरामध्ये ना इतकी जास्त कामं होतात ना की काही विचारायलाच नको. पण तरीसुद्धा न थकता न दमता मी सगळी सकाळची कामं जी आहेत तर ती सकाळी आवरण्याचा प्रयत्न करते. आणि दुपारचा जो वेळ आहे तर तो स्वतःसाठी राहील याची सुद्धा काळजी घेते. आता मग कांद्याची मिरची वगैरे बनवलेली होती. आता म्हटलं चला भाकरी वगैरे सुद्धा लगेचच बनवून घेऊयात. म्हणजे आपला स्वयंपाक जो आहे तो व्यवस्थित असा आवरला जाईल. आणि मग जीविकाचा सुद्धा मला अभ्यास घ्यायचा असतो. थोडीशी रिव्हिजन वगैरे जी आहे तर ती तिची मी घेत असते. आता सध्या एक्झाम आहे त्याच्यामुळे मग रिव्हिजन वगैरे पुन्हा घ्यावी लागते जेणेकरून पेपरमध्ये मुलं व्यवस्थित लिहितील. आता आपली अपेक्षा तर हीच असते की जेवढं काही आपण मुलांना शिकवलंय किंवा जेवढी काही आपण रिव्हिजन घेतोय तेवढं जरी ते व्यवस्थित लिहून आले ना तरी सुद्धा खूप झालं असं प्रत्येकालाच वाटतं. पण आता बघूयात जितपत आपण शिकवतोय तितके मुलं कशी लिहितात आहेत किंवा नाही लिहितेत हे सगळं आता रिझल्ट आल्यावरतीच समजेल. पण तरीसुद्धा त्यांच्याकडून अभ्यास करून घेण्याचं काम मात्र हे आपल्याकडेच असतं. तर मग आता जेवणं वगैरे जी आहे तर ती सुद्धा आवरायची होती. पण त्याआधी म्हटलं थोडीशी चहाची वगैरे भांडी सिंकमध्ये होती तर म्हटलं आधी भांडी वगैरे क्लीन करून घेऊयात. आणि त्यानंतर मग म्हटलं ओटा वगैरे क्लीन करूयात. कारण की मग जेवल्यानंतर आहेत ना खूप सगळी भांडी पडतात आणि मग बराचसा वेळ तिथेच जातो. त्यामुळे मग माझं असतं की स्वयंपाक झाला की आधी सगळी भांडी मी क्लीन वगैरे करून घेत असते. त्यानंतर ओटा वगैरे सुद्धा लगेचच क्लीन करते. म्हणजे कसं होतं जेवल्यानंतर नाहीत ना जास्त भांडी वगैरे पडत नाहीत. आणि मग आपल्याला जो आहे तो थोडासा वेळ सुद्धा मग अभ्यास वगैरे घ्यायचा म्हटलं मुलांचा तरी सुद्धा होऊन जातं. किंवा मग दुसऱ्या दिवशी भाजीची काही तयारी करायची असेल, भाज्या वगैरे निवडायच्या असतील तर मग तिथे आपल्याला तो वेळ जो आहे तो देता येतो. तर आता म्हटलं चला आधी गॅसची शेगडी वगैरे क्लीन करूयात आणि त्यानंतर मग जेवण करूयात. म्हणून आता इथे गॅस वगैरे जो आहे तर तो सुद्धा क्लीन करायला घेतला. आता संध्याकाळी येत ना दररोजच्या दररोज मी गॅस जो आहे ना तो क्लीन करून ठेवत असते. सिंकमध्ये मी एकही भांडं जे आहे तर ते ठेवत नाही. कारण की मग कॉकरोच वगैरे जे आहे तर ते भरपूर जास्त प्रमाणात होतात. त्यामुळे मग संध्याकाळचं आपलं किचन जे आहे ते नेहमी असं आवरून वगैरेच ठेवायचं. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ना पुन्हा आपल्याला जे आहे ते किचनमध्ये काम करताना प्रसन्न वाटलं पाहिजे. आता म्हटलं किचन क्लीन झाला की मग म्हटलं आपण भाज्या वगैरे ज्या आहेत त्या निवडून ठेवाव्यात. आणि त्याच्यासोबतच मग जीविकाचा अभ्याससुद्धा घेता येईल. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.